नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण बघूया की कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आज आहे मंगळवार 19 तारीख. तर आता आलेले आहे 2. तर आपण बघूया 2 वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे. तर मुंबई, बेळगाव, जालना, हैदराबाद, नाशिक, सांगली, सोलापूर या भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर तसंच पणजी, हुबळ्ळी, बल्लारी, नंद्याल, नेल्लोर या भागांमध्ये पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर 2 वाजेनंतर तर तसंच विजयवाडा, रामगुंडम, जगदलपूर, विशाखापट्टणम, चंद्रपूर, नांदेड, वाघाला, अकोला, नागपूर या भागांमध्ये पण आपल्याला काही काही ठिकाणास मध्यम तर काही ठिकाणास आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर या भागांमध्ये आपल्याला कमी व मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज दिसणार आहे. तसंच अमरावती, नागपूर, खंडवा या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच आपण इकडे बघितलं की नाशिक, पालघर, मालेगाव, वलसाड, मुंबई, पुणे, डोपली, सातारा, रत्नागिरी, पणजी या साईडला आपल्याला आज वादळाचा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच सोलापूर, सांगली या भागांमध्ये पण आपल्याला आज जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच नांदेड, रामगुंडम या भागांमध्ये आपल्याला पाऊस कमी असण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच अहमदाबाद, इंदोर, भोपाळ, सिंगोली, इलाहाबाद, झांसी, कोटा, उदयपूर या भागांमध्ये आपल्याला कमी पाऊस दिसत आहे. तसंच बीड, लातूर, बिदर, कलबुर्गी, अकलूज, टोपली, सांगली, कोकाक या भागांमध्ये पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर मित्रांनो, आपण बघूया की 5 वाजेनंतर वातावरणात कसं बदल राहणार आहे. तर 5 वाजेनंतर आपल्याला दिसत आहे की सांगली, हैदराबाद, सोलापूर, नांदेड, औरंगाबाद, रामगुंडम, विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर या भागांमध्ये आपल्याला पाऊस कमी पडण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच पणजी, सांगली, टोपली, रत्नागिरी, सातारा, पुणे, पालघर, नाशिक आणि मुंबई या भागांमध्ये आपल्याला 5 वाजेनंतर पावसाचा अंदाज कमी होणार आहे. तसंच सिद्दीपेठ, कलबुर्गी, बिदर, हैदराबाद, नलगोंडा, खम्मम, बालकोट, रायचूर, कर्नूल या भागांमध्ये पण आपल्याला आज पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. तसंच नलगोंडा, विजयवाडा, ओंगोल या भागांमध्ये आपल्याला आज पाऊस पडण्याचा अंदाज नाही दिसत आहे. तसंच कोपली, बल्लारी, हुबळ्ळी, शिरसी, दावणगेरे, अनंतपूर, डोरनाला, कर्नूल, रायचूर या भागांमध्ये पण आपल्याला आज पाऊस कमी असण्याचा अंदाज दिसत आहे. तर तसंच नलगोंडा, हैदराबाद, कलबुर्गी, बिदर, सिद्दीपेठ, वरंगल, खम्मम, नलगोंडा या भागांमध्ये आपल्याला पाऊस कमी आहे. तर तसंच खम्मम, वरंगल या भागांमध्ये आपल्याला पाऊस मध्यम स्वरूपाचा आहे. तर तसंच पण चंद्रपूर, कापसे, कांकेर, गोंदिया, नागपूर, नैनपूर या भागांमध्ये आपल्याला पाऊस जोरदार असण्याचा अंदाज दिसत आहे 5 वाजेनंतर. तसंच अमरावती, खंडवा, जळगाव, अकोला या भागांमध्ये पण आपल्याला 5 वाजेनंतर पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. तसंच बडवणी, इंदोर, तसंच बडोदरा, नांदेड, नंदुरबार, सुरत, वलसाड, मालेगाव या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस कमी असण्याचा अंदाज दिसत आहे 5च्या सुमारास. तर आपण बघूया रात्रीचं वातावरण कसं राहणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तसंच सुरत, जळगाव, अकोला, औरंगाबाद या भागांमध्ये आपल्याला पाऊस कमी असण्याचा अंदाज दिसत आहे. आणि रायपूर, जगदलपूर, रामगुंडम या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस कमी असण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच हुबळ्ळी, नेल्लोर, बेंगलुरू, वेल्लोर, चेन्नई या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस कमी असण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच नंद्याल, बल्लारी, हुबळ्ळी, पणजी या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस कमी असण्याचा अंदाज दिसत आहे. तर तसंच नाशिक, मुंबई या भागांमध्ये आपल्याला पाऊस आज रात्री 10 वाजेनंतर चालूच असताना दिसणार आहे. तसंच सुरत या भागांमध्ये आपल्याला वादळासह पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर
रात्री 12च्या सुमारास वातावरणात काहीच बदल येणार नाही. औरंगाबाद, जालना, बेलगाव, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोरबा, इंदोर, मुंबई या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस कमी असण्याचा अंदाज दिसत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. मित्रांनो, धन्यवाद.